मित्रांनो, YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बघा, बऱ्याच गावामध्ये या ठिकाणी पोलीस पाटलाची या ठिकाणी जागा सुटली आहेत पहा. गावातल्या गावामध्ये आपला हा जॉब असणार आहे पहा. अतिशय चांगला जॉब आहे पहा, चांगलं मानधन सुद्धा आहे, पगार सुद्धा आहे पहा. त्यामुळे ही संधी आपल्या हातातून जाता कामा नये, यासाठी मित्रांनो आपण एक ही व्हिडिओ सीरीज चालू केलेली पहा. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF असेल, तर संदर्भामध्ये हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट्स असतील किंवा इतर सरकारी नोकरी असतील, ह्या सगळ्या माहिती मित्रांनो एक ग्रुप तयार केलेला आहे पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा? जे काही आपलं व्हिडिओचं टायटल आहे किंवा जे काही नाव आहे पहा, त्या नावावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी ढळढळीत लिहिलेलं आहे आपण की WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक. त्या लिंकवर क्लिक करा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी जॉइन व्हा. पहिल्यांदा ते काम करा, कारण की जे काही महत्त्वाचे अपडेट्स किंवा नोट्स असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. चला मित्रांनो, आता आपण प्रश्नाकडे वळूयात, कारण की खूप खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ थांबून टाइप करायचं आहे बघा. हा जर तुम्ही टाइप केलं तर हा प्रश्न तुमचा कायम डोक्यामध्ये फिट होईल किंवा तुमच्या माइंडमध्ये कायम राहील. चला जास्त वेळ घेत नाही. पहिला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपला, की हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्वांनी याचं उत्तर टाइप करायचं आहे बघा. आता हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार? द्या उत्तर, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर हिंगोली या ठिकाणीच असणार मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे किती चौरस किलोमीटर आहे? सांगा पटकन. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने पाठ करून ठेवा. आपल्या जिल्ह्याचा प्रश्न आहे बघा. आपलं किती क्षेत्रफळ हे आपलं पाठच असलं पाहिजे पहा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 4827. लक्षात ठेवा मित्रांनो, 4827 चौरस किलोमीटर आपल्या या ठिकाणी क्षेत्रफळ आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या जिल्ह्यातले तालुके किती आहेत? तर किती येते या ठिकाणी पहा, 5 तालुके आहेत. लक्षात ठेवायचं आहे, 5 तालुके आहेत. नेक्स्ट आहे मित्रांनो, 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचं विभाजन करून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? चला द्या उत्तर. अतिशय IMP पहा, 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचं ज्यावेळेस विभाजन झालं, त्यावेळेस बघा कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? कोणता असणार? आपल्याला माहिती आहे बघा, आपला हिंगोली जिल्हाच तयार झालेला आहे पहा. लक्षात ठेवायचा आपला हिंगोली जिल्हा. समजलं? पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी पहा, हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे? चला द्या उत्तर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? चला द्या उत्तर. तर लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन क्रमांक 1 6 जिल्ह्यांच्या सीमा मित्रांनो लागून आहेत. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले पहा? तर या ठिकाणी विचारलंय जागतिक कसोटी अजिंक्यपद. तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण आफ्रिका. तर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे पहा. या संघाने बघा 27 वर्षांनंतर ICC चॅम्पियन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे पहा. किती? 27 वर्षांनी तब्बल जिंकलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, जगातील धावपटूंची साठींची प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुणाल विजयकुमार पाटीलने किती तास धावून देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे? बघा किती तास धावलं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 30 तास. सलग बघा 30 तास धावलेले पहा. इटली देशामध्ये डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन ही जगामधील धावपटूंसाठी प्रतिष्ठित मानली जाणारी एक स्पर्धा पार पडली बघा, आणि यामध्ये 30 तास धावून देशाचं काय केलं या ठिकाणी नाव उज्ज्वल केलं बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025चा ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो कोणाची करण्यात आली आहे? तर क्रिस्टानिओ रोनाल्डोची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली बघा. कोणाची? क्रिस्टानिओ रोनाल्डोची. मध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांची PDF तयार केलेली पहा. तर मित्रांनो, गावातल्या गावामध्ये नोकरी पहा, अशी संधी पुन्हा मिळत नसते पहा. आता ही भरती झाल्यानंतर जेव्हा ते रिटायर होतील किंवा जेव्हा जागा निघतील तेव्हाच भरती निघणार आहे. त्यामुळे गावातल्या गावात नोकरीचा चान्स कधीच सोडायचा नसतो पहा. बघा, आज आपल्याला बघा या ठिकाणी गावातल्या गावामध्ये नोकरीचा चान्स भेटणार आहे. त्यामुळं अभ्यास एकदम कसून करायचा आहे. आणि बघा कमी वेळेमध्ये आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही. तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न, त्याचबरोबर इतर GK, विज्ञान बरोबर सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं आहे? लवकरात लवकर फोनपे करायचं आहे या नंबरला पहा. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. यावरती बघा ₹249 पाठवायचे आहेत किंवा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही ₹249 सेंड करू शकता. त्यामुळे मित्रांनो जास्त काही विचार करू नका. लवकरात लवकर सर्वांनी PDF घेऊन टाका. फक्त ₹249 ला PDF मिळणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा.
कारण की बघा एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाहीये. मित्रांनो शेवटची संधी समजून अभ्यास करा. कारण की पहा ही वेळ पुन्हा नाही आपल्याकडे. त्यामुळं हे जे काही 10,000 प्रश्न आहे मित्रांनो, रात्रंदिवस वाचत राहा. नक्की यश आपल्या हातामध्येच आहे पहा. ₹249 तुम्हाला फोनपे किंवा Google पे करायचे आहेत पहा. हा आपला फोनपे, Google पे नंबर आहे. तसेच WhatsApp नंबर सुद्धा आहे. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी ₹249 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. आणि जितका उशीर कराल तितका आपल्या या ठिकाणी तोटा होणार आहे पहा. कारण की जर तुम्ही आता PDF घेतली तर पेपर होईपर्यंत आपली 2-3 वेळेस तरी रिव्हिजन होणार आहे आणि जास्त रिव्हिजन झाली तर स्कोरिंग सुद्धा वाढतं पहा. रिव्हिजनला खूप महत्त्व आहे या ठिकाणी. तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर ही PDF घेऊन टाका आणि मित्रांनो उशीर करू नका. ज्याचा उशीर होईल त्याचा या ठिकाणी मार्क हुकला आणि तो मेरिटमधून बाहेर पडला. म्हणजे आपली गावातल्या गावात असणारी नोकरी गेली. कारण की पहा जागा सुद्धा या ठिकाणी थोड्याच आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. जास्त काही सांगत नाही. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मला मेसेज करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन स्थळ कोणतं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 सातारा. लक्षात ठेवा मित्रांनो, सातारा हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा सातारा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे? तर पहिला जिल्हा कोणता बनलेला आहे? तर दीव. सौर ऊर्जेवर चालणारा दीव. दीव हा देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा बनलेला आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे पहा. प्रश्न, केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेतून कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली? तर बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 प्रार्थना समाज. लक्षात ठेवा प्रार्थना समाजाची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती पहा. नेक्स्ट आहे पहा, कर्जत काळामध्ये आलेल्या रिले आयोगाचा संबंध कशाशी होता पहा. रिले आयोगाचा तर मित्रांनो कशाशी होता? तर ऑप्शन क्रमांक 3 उच्च शिक्षण कशाशी होता बघा. उच्च शिक्षण. समजलं. नेक्स्ट आहे पहा, छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगबाबूजी यांच्यासह 1857च्या उठावामध्ये भाग घेतला होता. तर ते महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणामधले होते? तर कोणत्या ठिकाणामधले होते? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो सातारा हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. कोणत्या ठिकाणातले होते? सातारा. मित्रांनो छत्रपती प्रतापसिंह महाराज हे सातारा गादीवरील छत्रपती होते. दत्तक वारसा नामंजूर तत्वावर बघा 1898 साली लॉर्ड डलहौसीने हे संस्थान काय केलं होतं? खालसा केलं होतं त्या टायमाला. बघा भगतसिंग आणि बी.के. दत्त यांनी मध्यवर्ती विधानसभेमध्ये बॉम्ब फेकला होता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तारीख आहे बघा 8 एप्रिल 1929. समजलं. तर 8 एप्रिल 1929 रोजी नवी दिल्लीमधील केंद्रीय विधिमंडळामध्ये भगतसिंग आणि बी.के. दत्त यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता आणि यासाठी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली होती पहा. कारावासाची शिक्षा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो कोणती नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्णा नदी पहा. महानदी भारताच्या ओडिसा राज्यातील सर्वात मोठी नदी पहा. समजलं. महानदीची उपनदी कोणती? तर पूर्णा नदी आहे. लक्षात ठेवा पूर्णा नदी. नेक्स्ट आहे मित्रांनो 12 नंबरचा प्रश्न आहे बघा. कमाईचा एक टिंब बघा. कामाईचं एक टिंब काय आहे? तर तंतू संगीत वाद्य पहा. लक्षात ठेवा तंतू संगीत वाद्य. बघा पश्चिम राजस्थानमधील मंगल प्रसंगी हे वाद्य वाजवलं जातं. नेक्स्ट मित्रांनो, शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? काय? शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मिलिंद बोकील हे मित्रांनो शाळा या पुस्तकाचे लेखक आहेत. कोण? मिलिंद बोकील. कोकणामधील प्रथम क्रमांकाची लांब नदी कोणती आहे? तर कोकणातील प्रथम क्रमांकाची लांब नदी पहा वैतरणा. ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा. समजलं. वैतरणा आहे मित्रांनो. वैतरणा नदीची लांबी किती? तर 154 किलोमीटर असून कोकणातील बघा प्रथम क्रमांकाची लांब नदी बघा. आता आपल्याला या ठिकाणी वैतरणाच्या उपनद्या जर पाहायचं म्हटलं तर तानसा बरोबर. तानसा, पिंजाळ, त्याच्यानंतर देहराजा, सूर्या ह्या मित्रांनो याच्या उपनद्या आहेत पहा. खालीलपैकी आपल्याला अयोग्य म्हणजे या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची. कोणती? चुकीची जोडी ओळखायची. तर मित्रांनो चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावली. तर या ठिकाणी जर पाहिलं प्रभाकर मित्रांनो ही काय बघा या ठिकाणी चुकीची जोडी पहा. समजलं. बाकी जर पाहिले दिग्दर्शन बाळासाहेब जांभेकर एकदम बरोबर. सुधारक कोणी काढलं होतं? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी. निबंधमाला विष्णू शास्त्री चिपळूणकर. परंतु मित्रांनो प्रभाकर हे कोणी काढलेलं आहे? तर भाऊ महाजन. खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. हे कोणाचं आहे बघा? भाऊ महाजन यांचं आहे पहा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणाचं आहे? भाऊ महाजन.
विदा सावरकर यांनी बांधलेलं पतित पावन मंदिर महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं बरोबर उत्तर आहे पहा. कुठं? रत्नागिरी. सोडियम हायड्रॉक्साईड कोणत्या नावाने ओळखलं जातं? सोडियम हायड्रॉक्साईड हे कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर कॉस्टिक सोडा. ऑप्शन क्रमांक 3 कॉस्टिक सोडा या नावाने मित्रांनो हे ओळखलं जातं पहा. ज्याला लाई असं सुद्धा म्हणतात का? लाई. रब्बी हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबर हिवाळ्याच्या प्रारंभापासून सुरू होतो आणि कधी संपतो? तर मित्रांनो ऑक्टोबर-नोव्हेंबर हिवाळ्याच्या प्रारंभापासून सुरू होतो आणि कधी संपतो? त्याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 मार्च-एप्रिल. ऑप्शन क्रमांक 1 मार्च-एप्रिलला संपतो पहा. पावसाळ्यानंतर पडणाऱ्या थंडीमध्ये दवबिंदूचा आधार घेऊन सध्याच्या काळात बहुधा कृत्रिम सिंचनाचा वापर करून घेण्यात येणाऱ्या पिकांना रब्बी पिके म्हणतात. हिवाळ्यामध्ये बघा जे पीक घेतले जाते ते म्हणजे रब्बी पीक होय. हिवाळ्यामध्ये रब्बी पीक असतं. सातवहन राजवटीच्या काळामध्ये पुढीलपैकी कोणत्या लेण्या खोदल्या गेल्या? सातवहनमध्ये. तर मित्रांनो सातवहनमध्ये ऑप्शन क्रमांक 4 कार्ले. मित्रांनो सातवहन राजधानी कोणती होती? तर पैठण होती पहा. सातवहनची राजधानी पैठण होती. सातवहन हा महाराष्ट्रातील पहिला झाल राजवंश मानला जातो आणि राजा शिमुख सातवहन आणि सातवहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. कोण? सिमुक. सिमुक हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेलं गाव कोणतं आहे? आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय नसलेलं गाव. त्यामुळे आपल्याला असलेला पाठ पाहिजे. तर रामटेक. मित्रांनो हे बघा या ठिकाणी अष्टविनायक नसलेलं गाव आहे. बाकी सिद्धटेक, रांजणगाव, मोरगाव मित्रांनो हे अष्टविनायक आहे. रामटेक या ठिकाणी काय आहे? तर प्राचीन राम मंदिर आहे पहा. लक्षात ठेवायचं प्राचीन राम मंदिर आहे. समजलं? पृथ्वीच्या सर्वात वरच्या आवरणाला काय म्हणतात? तर पृथ्वीच्या सर्वात वरच्या आवरणाला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो याला म्हटलं जातं सियाल. ऑप्शन क्रमांक 1 सियाल. आपल्या पृथ्वीला बघा 3 आवरण आहेत पहा. ज्यामध्ये सर्वात वरचं आवरण आहे त्याला काय म्हणतात? सियाल असं म्हणतात. मधलं आवरणाला मित्रांनो सायमा म्हणतात. त्याला सायमा असं म्हणतात आणि शेवटचं आवरण त्याला काय म्हणतात? निफे म्हणतात. समजलं? सियाल हा आम्लाचा भाग असतो आणि निफे हा द्रवाचा भाग असतो. चला पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार असं कोणाला म्हटलं जातं? तर यशवंतराव चव्हाण यांना मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्राचं शिल्पकार असं म्हटलं जातं पहा. मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा होते. कोण? यशवंतराव चव्हाण. समजलं? त्यांचं आत्मचरित्र जर पाहिलं तर कृष्णकाठ. त्यांची समाधी मित्रांनो प्रीतिसंगम कराड या ठिकाणी पहा. कुठं? प्रीतिसंगम कराड या ठिकाणी त्यांची समाधी पहा. आणि मित्रांनो या ठिकाणीच कृष्णा आणि कोयना हे पण लक्षात ठेवायचं आहे. कृष्णा प्लस कोयना नदीचा संगम सुद्धा कराड या ठिकाणी होतो बा. कुठं? कराड या ठिकाणी होतो. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय भाषेचा समावेश ऑस्ट्रेलियामध्ये सार्वजनिक शाळेच्या पाठ्यक्रमामध्ये करण्यात आला? तर कोणता आहे मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक 4 पंजाबी. लक्षात ठेवा आपली भारतीय भाषा आहे पंजाबी याचा समावेश ऑस्ट्रेलियामध्ये सार्वजनिक शाळेच्या पाठ्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे पहा ऑस्ट्रेलियामध्ये. मित्रांनो सर्वात लहान खंड कोणता आहे? तर ऑस्ट्रेलिया आहे पहा. समजलं? कांगारूचा देश कोणाला म्हणतात? ऑस्ट्रेलियालाच म्हणतात. त्याचबरोबर ग्रेट डिवाइडिंग रेंज हे सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये, ग्रेट बॅरियर रीफ हे सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये पहा. गवताचा प्रदेश कोणाला म्हणतात? डाऊन्स ऑस्ट्रेलियाला म्हणतात. आणि 2026चं जे काही कॉमनवेल्थ गेम आहे हे सुद्धा कुठे होणार आहेत? ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. हे सगळे पॉईंट ऑस्ट्रेलिया संदर्भामध्ये होते. नेक्स्ट मित्रांनो वनस्पतींना होणारे प्रामुख्याने गव्हावरील तांबेरा आणि ज्वारीवरील काजळी हे कोणते रोग आहेत? तर हे कोणते रोग आहेत मित्रांनो? तर कवकजन्य रोग आहेत. ऑप्शन क्रमांक 3 कवकजन्य रोग आहेत पहा. गव्हावर तांबोरा आणि ज्वारीवर काजळी रोग कवकजन्य आहेत. आणि तांदूळावर कोणता रोग होतो? तांदूळावर होतं बघा लिस्ट ऑफ रोग. टोमॅटोवर होतो बिल्ट रोग. केळीवर मित्रांनो बंची टॉप रोग होतो. बाजरीवर आर्गट रोग होतो. कोणता? आगरट. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तांबडा समुद्र आणि भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे? बघा तांबडा समुद्र आणि भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडला गेलेला आहे? तर सुएज कालवा. ऑप्शन क्रमांक 1 सुएज कालव्याने जोडला गेलेला आहे पहा.
असेल, तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे आणि लगेच फोनपेमध्ये घुसा मित्रांनो आणि लगेचच्या लगे मित्रांनो या ठिकाणी ₹249 या नंबरला फोनपे, गुगल पे करा. मी तुम्हाला सगळ्या पी-डी-एफ एका मिनिटामध्ये पाठवून देणार आहे पहा. बघा पैसे आज ना उद्या कमवता येतील, परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा पस्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही. एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला, तर 100% आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा. कारण की ही नोकरी सोडू नका. होता होईल तेवढे, वाटेल तेवढे प्रयत्न करा, परंतु अभ्यास करा. राहिलेला वेळ आहे आपल्या हातामध्ये आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आपल्याला बघा. लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. फोनपेमध्ये जा लवकर. लवकरात लवकर किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा किंवा फोनपे, गुगल पे नंबर आपला हाच आहे पहा. त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा. कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली आहे की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी आहे पहा. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. गावातल्या गावामध्ये आपली नोकरी पहा.